महाराष्ट्रातला रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार करा। राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांची अजित पवारांकडे ही मागणी आहे। 15 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार करा अशी मागणी करण्यात येते। राष्ट्रवादीच्या आमदारांना आता मंत्रिपदाचे वेध लागलेले आहेत। महाराष्ट्रातली परिस्थिती बदलायची असेल तर 15 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी आता नेत्यांकडून केली जाते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत मंत्रिपदाची आशा आता व्यक्त करण्यात आली आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, या ठिकाणी विधानसभेत जर मताधिक्य हवं असेल तर त्यावर मंत्रिपद हाच केवळ एकमेव उतार आहे असा खरं तर सूर अजितदादांच्या नेतृत्वात आज झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचा उमटतोय। काय नेमकं घडलंय पडद्यामागे? नक्कीच मागच्या 2.5 तासापासून आपण पाहतोय अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी कोर कमिटीची बैठक जी आहे ती सुरू आहे। मात्र मागच्या 2.5 तासापासून खलबत जी आहे ती देवगिरी बंगल्यावर सुरू आहे। सगळेच प्रमुख नेते जे आहेत राष्ट्रवादीस म्हणजे अजित पवार यांच्या पक्षातील सगळेच उपस्थित आहेत। आपण पाहतोय काल देखील एनडीएची बैठक झाली आणि या एनडीएच्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे उपस्थित होते। एकीकडे आपण पाहतोय की आजच्या या बैठकीमध्ये काही नेत्यांकडून 15 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार करा अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे। कारण महाराष्ट्राची परिस्थिती जर बदलायची असेल तर मग मंत्रिमंडळ विस्तार करणं आवश्यक आहे। एकीकडे आपण पाहतोय की त्यांच्याकडून 2 जागांसाठी देखील मागणी करण्यात आलेली आहे। एक राज्यमंत्री पद आणि दुसरं कॅबिनेट पदासाठी नेत्यांकडून जी आहे ती मागणी करण्यात येत आहे। आणि या संदर्भात आपण पाहतोय की अजित पवार मित्रपक्ष म्हणजेच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेसोबत बोलणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। एकूणच सध्या या बैठकीमध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीत स्थानिक पातळीवरती पराभव ज्या पद्धतीत झालेला आहे नेमकं कशामुळे झालेला आहे या संदर्भात आढावा घेतला जात आहे। पण स्थानिक पातळीवरती आपण पाहतोय की युतीचे नेते एकत्रित असताना देखील कार्यकर्त्यांकडून जी आहेत मतं मिळालेली नाहीयेत। या संदर्भात देखील एकूणच चर्चा जी आहे ती केली जात आहे। त्यासोबतच समीकरण जे आहे काही जागांवरती जे आहे ते झालेलं नाहीये। या सगळ्या संदर्भात जो आहे तो आढावा घेतला जात आहे। सोबतच आपण पाहतोय की संविधान बदलणार हा जो नरेटिव्ह आहे याचं टॅकल जे आहे ते करता आलं नाही आणि त्यामुळे ही एकंदरीत चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।